उपवासाच्या दिवशी उपवासाचे तेचते पदार्थ खायचे नसतील तर बनवा अशा पद्धतीचे वरून कुरकुरीत आतून छान सॉफ्ट आणि जाळीदार असे आप्पे। एकदा हे आप्पे बनवले की उपवासाला तुम्ही नेहमीचे पदार्थ विसरून जाल आणि अशाच पद्धतीने आप्पे बनवाल। उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी पाऊण वाटी भगर, पाव वाटी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला। दोन्ही जिन्नस कच्चेच घेतलेले आहे। त्याचं मिक्सरला रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं। सगळे जिन्नस व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। परत मी यामध्ये पाव वाटी एवढं पाणी टाकून घेतलं। टोटल पाऊण वाटी एवढा पाण्याचा वापर केलेला आहे। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकते। आता हे बॅटर 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं। साबुदाणा आणि भगर कच्चीच वापरलेली आहे त्यामुळे 10 मिनिटात छान अशी भिजल्या जाते। पाव चमचा सोडा टाकून चमचाभर पाणी टाकायचं आणि व्यवस्थित बॅटरमध्ये हा सोडा मिक्स करून घ्यायचा। हे आप्पे बनवायला घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवरती आप्पे पॅन गरम करून घेतलं। त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे। आता हे तयार बॅटर आप्पे पात्रामध्ये पोहे खाण्याचा गच्च 1 चमचा भरून टाकून घ्यायचं आहे। आप्पे पॅनवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटे आप्पे छान असे वाफून घ्यायचे आहे। 4-5 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं। आप्पेवरती थोडं एक थेंब असं तेल टाकून आप्पे पलटून घ्यायचे। दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता छान मस्त असे खरपूस मी दोन्ही बाजूने आप्पे भाजून घेतलेले आहे। वरून कुरकुरीत आतून छान सॉफ्ट जाळीदार असे उपवासाचे आप्पे बनवून तयार झालेले आहे। शेंगदाण्याच्या चटणी बरोबर हे आप्पे खायला घेऊ शकता। अतिशय चविष्ट असे आप्पे लागतात। चटणीची रेसिपी सुद्धा चॅनलवरती अपलोड झालेली आहे। तसेच आप्पेची डिटेल रेसिपी चॅनलवरती अपलोड झालेली आहे। अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलच्या लोगो खालील त्रिकोणावरती क्लिक करून आप्पेचा डिटेल व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।